नमस्कार मैत्रिणींनो, उत्तम पदार्थांच्या ज्या रेंगाळणाऱ्या चवी असतात त्या प्रत्येक चवी मागे एक गोष्ट असते किंवा जे पारंपरिक पदार्थ असतात किंवा नवे जुने जे पदार्थ असतात त्या प्रत्येक पदार्थासाठी आपण फोडणी घालतो आणि त्या फोडणीच्या मागे काही ना काही आठवणी असतातच। ह्या सगळ्यासाठी मी एक नवीन चॅनल सुरू केलेलं आहे ज्याचं नाव आहे तडका टेल्स। या तडका टेल्स मधून आपण आज एक नवीन पदार्थ शिकूया, करूया, तो म्हणजे गव्हाची खीर। चला तर मग गव्हाच्या खिरीसाठी लागणारे साहित्य आता आपण पाहूयात। एक वाटी जर आपण दलियाचे गहू घेतले तर आपल्याला 2 वाट्या गूळ घ्यायचा आहे आणि 2 वाट्या किसलेला नारळाचा चव घ्यायचा आहे। सोबत जायफळ वेलचीची पूड, तुकडा काजू आपल्याला घ्यायचे आहेत आणि बेदाणे पण आपल्याला सोबत घ्यायचे आहेत। नारळाचा चव असा शुभ्र पांढरा आपल्याला घ्यायचा आहे। नंतर आपल्याला तुकडा गहू उकडून घ्यायचे आहेत, जसं आपण भाताचे तांदूळ उकडतो तसे। त्याच्यामध्ये आपल्याला गूळ मिक्स करायचा आहे आणि मिक्स केलेला गूळ आणि ते सगळं सारण आपल्याला एकत्र मिक्सर मध्ये एकजीव करून घ्यायचं आहे। मिक्सर मध्ये एकजीव केल्यानंतर आपल्याला त्याचा एक वेगळ्याच प्रकारचा टेक्स्चर आपल्याला मिळतो। एकजीव झाल्यामुळे खूप छान हे आपल्याला दिसतं, हे पहा। आणि त्याच्यामध्ये मग आपल्याला नारळाचा जो चव आहे हा चव आपल्याला त्याच्यामध्ये एकत्र करायचा आहे। संपूर्ण साहित्य आपण ज्या भांड्यामध्ये एकत्र करू ते पूर्ण घोटून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित। आणि ते घोटून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला तुकडा काजू जो आहे ना, या तुकडा काजूला साजूक तुपाची फोडणी आपल्याला द्यायची आहे। घोटून घेतलेले जे जिन्नस आहे त्याच्यामध्ये आपल्याला हवं तितकं सरसरीत होईपर्यंत दूध घालायचं आहे। दूध थंडगार केलेलं घालायचं आहे, उकळून गार झालेलं दूध घालून हे सगळं घोटायचं आहे। त्याच्यामध्ये आपल्याला बेदाणे टाकायचे आहेत आणि बेदाणे टाकल्यानंतर वरून आपल्याला जी तळलेल्या काजूची जी सरसरीत फोडणी आहे ती आपल्याला त्याच्यावर टाकायची आहे आणि अशी खमंग सुंदर चवीची मस्त आपल्या जिभेवर चव रेंगाळत राहावी अशी खीर आपल्याला खायची आहे। ही खीर तयार आहे, याचा सुवास तुम्हाला तुमच्यापर्यंत येतच असेल नाही? तर अशी एक मस्त खीर आपण गव्हाची खीर बनवूया आणि ती खाऊया। तुम्ही पण बनवून पहा आणि कशी झाली ते मला सांगा। थँक्यू।